नमस्कार. 15वी दासबोध नित्यपाठ. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध. 15वी दासबोध नित्यपाठ. हाती द्रव्याची जपमाळ म्हणजे आपण सतत पैसे कसे कमवावे, आपण कसं एन्जॉयमेंट करावं, जसं आदल्या ओळीत सांगितलं आहे. कांता ध्यान सर्व काळ, की आपण सतत एन्जॉय कसं करायचं, सतत आपण पैसे कसे कमवायचे, इकडनं कमवायचे तिकडनं कमवायचे, काय करायचं की जेणेकरून आपलं लाईफ खूपच सुखी होईल. सत्संगाचा दुष्काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावाबद्दल असं आपण जीवन जगलो, सतत याच फालतू गोष्टीमध्ये गुरफटून राहिलो तर आपल्याला बद्ध म्हणतात. समर्थ क्लिअर आहे एकदम. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सर्व काळ म्हणजे सर्व काळी भगवंताचं चिंतन करण्याच्या ऐवजी याच गोष्टींचं चिंतन आहे, फालतू गोष्टींचं समजा. आणि सत्संगाचा दुष्काळ, की सत्संग भगवंत आपल्याशी, आपण भगवंताशी एकरूप आहे आणि भगवंत आपल्याशी एकरूप आहे असं न जगता आपण दुष्काळात जगतो. दुष्काळात म्हणजे काय, की जसं आपल्याला पाणी नाही आलं वगैरे त्याला दुष्काळ म्हणतात. खरा दुष्काळ काय, की आपण भगवंताशी एकरूप न राहणं, ते याला बद्धतेचं जीवन म्हणतात. तर आपण 24 तास भगवंताचं भक्त होऊन, योगी होऊन, 24 तास भगवंताची कर्म हीच पूजा समजून, प्रत्येक श्वासागणे, प्रत्येक डोळ्यांचे उघड झापेने, प्रत्येक गोष्ट ऐकून बोलून, हृदयाच्या ठकठक जे होत आहे, पल्स बीट, हार्टबीट, विचार, सगळे कर्म, या सर्व गोष्टींनी भगवंताची पूजा आपण करूया. आणि अशी जी खरं तर जपमाळ जी आहे, हृदयाच्या ठोक्यात, पल्स बीटमध्ये वगैरे भगवंताचं स्मरण पाहिजे प्रत्येक क्षणी, प्रत्येक घडीला. तरच आपण बद्ध नाही राहणार, तरच आपण मुक्त होऊ, आत्मज्ञानी होऊ, योगी होऊ, भक्त होऊन आपण चांगलं जीवन जगू शकू, असं समर्थांचं म्हणणं आहे. तर तसं आपण जीवन जगायचा प्रयत्न करू. धन्यवाद.